चला जास्त अक्षरधाम मंदिरमध्ये आपल्याला शूट करता आलं नाही, तिकडे अलाउड नाही आहे शूटिंग वगैरे सर्व गोष्टी. तर आता तिकडून आपण निघालेलो आहे अक्षरधाम मंदिर. ते बघा ते अक्षरधाम मंदिर आहे समोर आहे ते अक्षरधाम मंदिर आहे. मित्रांनो जंतर मंतर आहे. आपण हे सुद्धा आपण न्यूज चॅनलमध्ये प्रत्येक वेळेला बघतो. जंतर मंतरवरती आंदोलन चालू आहे. जंतर मंतरला इथे एक वॉच पण आहे, तो पण इथला स्पेशालिटी आहे. आणि बघा आपले आंबेडकर साहेब फोटो काढतायत तिकडे, हे पळते इकडे. आणि आंबेडकर साहेबांना तिकडे चालू आहेत, आराम करते इकडे. आज आम्हाला थकवा आला आहे बऱ्यापैकी फिरून. तर हे जंतर मंतर आहे मित्रांनो, जे दिल्लीला. आणि ते आमचा ओम शेठ बघा, त्याला मॉलला जायची इच्छा आहे आणि त्याला जंतर मंतरची काय घेणं देणं नाही. तर ठीक आहे चला पाहत राहा ब्लॉग. हे आपला जंतर मंतर आपण टाकू आजच्या ह्याच्यामध्ये. आणि उद्या आपलं 2-3 प्लॅनिंग आहे, तुम्हाला सांगतो मी नंतर काय काय प्लॅनिंग आहे ते. ठीक आहे चला मित्रांनो बघत राहा. हे मित्रांनो जंतर मंतरला जंतर मंतर हे नाव का, तर हे अशा प्रकारचं त्यांनी एक तयार केलेलं आहे. इथे पण आहे, ह्या साईडला पण आहे. आणि ज्या वेळेला सकाळी उन्हाचा प्रकाश येतो त्या प्रकाशावरती ते आपल्याला इंडिकेट होतं की आता टायमिंग किती वाजलेत ते. हे ह्या साईडला पण केलेलं आहे, ह्या साईडला पण केलेलं आहे. आणि ह्या अशा काही गोष्टीमुळे ह्या नावाला, ह्या जागेला जंतर मंतर हे नाव पडलेलं आहे मित्रांनो. हे अशाच प्रकारचं सेम जयपूरला सुद्धा आहे. मला आता समजलं की अशा प्रकारची सेम धर्तीवर थीमवरती जयपूरला सुद्धा बनवलेलं आहे. हे बघा सेम. सर्वांना आपण आईस्क्रीम घेतलेली आहे इकडे जंतर मंतरच्या बाहेरच. आपण सर्वांना आईस्क्रीम घेतलेलं आहे इकडून. आणि तिकडे समोर आपल्या गाड्या उभ्या आहेत, ते बघा तिकडून येत आहेत सासरे आमच्या. तर त्या पाठीमध्ये 2 गाड्या तुम्ही दिसत आहेत आर्टिगा, त्या 2 गाड्या आम्ही बुक केलेल्या आहेत. तर त्यात 2 गाड्या तिकडे उभ्या आहेत. हां ठीक आहे, तुम्ही 2 घेऊन गेलात ना. हे 2 3 5 झाले, 6 झाले. तुला कुठलं पाहिजे? व्हॅनिला आहे, स्ट्रॉबेरी आहे. हे संध्याकाळी येताना काहीतरी मार्केटला कार्यक्रम चालू होता, रॅली होती कसली तरी, त्याची आम्ही शूट केलेली आहे. त्यामुळे आम्हाला चालत जावं लागलं साधारणतः 1 किलोमीटरपर्यंत. पण काय करणार, काहीतरी कार्यक्रम होता मला वाटतं तिकडे. मित्रांनो इथे आपले हे रूम आहेत. टी व्ही वगैरे थांबा चालू करू थोड्या वेळामध्ये. आणि थोडं जरा नीट नेटकं करून तुम्हाला मी पुन्हा दाखवतो काय प्रकार आहे तो. ठीक आहे थांबा जरा. मित्रांनो आता जेवण वगैरे करून आपण मार्केटला आता थोडंसं शतपावली करायला निघालेलं आहे. मग निघालेलो आहोत. आणि अजून मार्केट चालू आहे. मी आता 10-10:15 वाजलेत. मी जेवण झालेलं आहे आम्ही सर्व लोक, पण अजूनसुद्धा मार्केट चालू आहे. अजून सर्व दुकानं, बरीचशी दुकानं उघडी पण आहेत. आणि दुकानामध्ये सर्व गोष्टी मिळतात. मार्केट इथलं बऱ्यापैकी आहे, रेट जास्त पण नाहीत, असे रिजनेबल सर्व रेट आहेत मार्केटमध्ये. आणि आज काही तर आम्हाला वेळ मिळाला नाही कुठलं मार्केट वगैरे एक्सप्लोर करण्यासाठी. पण उद्या आम्ही नक्की कुठलं तरी एखादं मार्केट तरी उद्या जायचा प्रयत्न करू. आणि सध्या आम्ही फिरतोय, बघतोय काय कुठं काय गोड खाण्यासारखं आहे का, असं जरा चालला आहे प्रयत्न. बघूया काय मिळालं तर खाता येईल. आंबेडकर साहेब पण चाललेत राजासारखे. यस हां आवाज वाढलेला आहे. आणि बघू आता काय कुठं काय घेता येते का. ठीक आहे चला ब्लॉग बघत राहा, बघूया पुढे. बघा हे मार्केट आहे, हे अशा प्रकारचं मार्केट आहे. हे इथले हॉटेल्स आहेत दिल्ली पहाडगंज एरियामधले. असे लाईट्स वगैरे असतात, गल्लीमध्ये हॉटेल असतात बारीक बारीक. हे इथलं असं मार्केट आहे. 10:30-11 व्हायला आले. मार्केट व्यवस्थित चालू आहे अजून. आणि हे बघा सर्व कुर्ते वगैरे काय बॅग्स वगैरे ठेवलेले आहेत. तर हे छोटंसं मार्केट आहे, एवढं मोठं मार्केट पण नाही आहे. पण हे बघा असं सर्व असतं इकडे बऱ्यापैकी. आणि बघू उद्या परत मोठं मार्केट बघायला पण मिळेल आपल्याला इकडे. आणि पहाडगंज हा इलाका थोडासा स्लम एरिया पण आहे, पण तरी पण काय काय आहे बघा, चांगले चांगले हॉटेल्स पण आहे इकडे. भीती वाटते कोण आपल्या पायावरून वगैरे गाडी घेऊन जायची परिस्थिती वाटते तिकडे. ठीक आहे बघा ते बघाल तर छोट्या छोट्या गल्लीमध्ये मोठे मोठे हॉटेल्स आहेत बघितले का आतमध्ये. मस्त एरिया आहे, चांगला एरिया आहे राहण्यासाठी, अति उत्तम एरिया आहे.
हा ना, इथे शॉपिंगला बघा भरपूर सर्व वस्तू आहेत. कुर्ते, कपडा तर पुष्कळ कपडा आहे आणि खूप चांगला आहे, म्हणजे व्यवस्थित रेट पण लावतात कपड्याचे. खायसाठी पण बघा बऱ्याचशा गोष्टी इकडे आहेत. पिझ्झा ह्या साईडला आहे, इथे जिलेबी काय समोसे आहे, समोसे आहे. हॅलो बोलते, हॅलो हॅलो म्हणतोय. हॉटेलची लोक बोलवण्यासाठी, कस्टमर्सला बोलवण्यासाठी चालतं हे. हे बघा इथं मार्केट तुम्हाला दाखवतो मी. पारगंजमध्ये कुल्फीवाले आहेत इकडे, सर्व मार्केट इकडे आहे बघा. अच्छा प्रकारचं मार्केट आहे. बारक्या इलेक्ट्रिकच्या गाड्या चालतात इकडे, मोठ्या ऑटो चालत नाहीत. हे बघा अशा चालतात रिक्षा बारक्यावर. ते थोडं जपून, नाही तर कुठली रिक्षा कधी पायावरून जाईल याचं गणित नाही. थोडं लांबून लांबून लागतं चालायला. असा हा एरिया आहे. तुम्ही जेव्हा पण कधी दिल्लीला याल तेव्हा तुम्हाला या पहारगंज ठिकाणी तुम्हाला हॉटेल चांगले पडतील आणि मार्केटपासून फार जवळ पण पडतील. ठीक आहे मित्रांनो, चला. मित्रांनो आजचा दिवस जवळजवळ संपल्याचा जमा आहे. तर पहिल्या दिवशी तुम्हाला थोडं दाखवलं ब्लॉगमध्ये मी. आज लाल किल्ला झाला, त्यानंतर राजपथ झालं, त्यानंतर आज बरं काय झालं आज, त्यानंतर अक्षरधाम मंदिर झालं आणि सर्वात शेवटला, सर्वात लास्टला आम्ही आज गेलो ह्याला जंतर मंतरला गेलो. आणि इंडिया गेटला गेलो पण गर्दी फार होती, त्यामुळे इंडिया गेटला काय पाहता आलं नाही. उद्या जाणार इंडिया गेटला. तर 4-5 ठिकाणं झालेली आहेत. थोडा प्रवास होता त्यामुळे जास्त काय बघता आलं नाही. थोडं मार्केट फिरलो संध्याकाळी. पण उद्यापासून लवकर फ्रेश उठून जरा फिरण्याचा विचार आहे. तर बघूया काय कुठे फिरता येतं, काय पाहता येतं, तुम्हाला दाखवता येईल. मी ओम तिकडून बघतोय, तोही ब्लॉग करायचा प्रयत्न आहे, पण त्याला शूट मला सांगतो करायला, एवढा आपल्याकडे वेळ नाही आहे. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग आता जेवढा काय बनवतो मी त्याचा टाकतो तुम्हाला. तर आज बघा, आज मला वाटतं हा पार्ट 3 आहे. तर उद्यापासून रेग्युलर 2-3 ब्लॉग डेली येतील, साधारणतः 7-8 दिवस. तर नक्की बघा. आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही दुसरं काय तुम्ही पाहिलं असेल ते पण कमेंट करून सांगा आम्हाला की ही गोष्ट जाऊन बघ म्हणून, चांगली आहे तर ती आम्ही नक्की जाण्याचा प्रयत्न करू. आणि काय येतो आमचा अनुभव, काय आम्ही नवीन पाहतोय, काय खाणार आहोत ते तुम्हाला आम्ही सर्व ह्या 7-8 दिवसामध्ये शेअर करू. ठीक आहे मित्रांनो, चला तोपर्यंत बाय, गुड नाईट, बाय बाय. हो बाय बघा, बाय बाय.